नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये अबोली कोर्टामध्ये म्हणत असते की जज साहेब, समीरनेच पौर्णिमा आणि त्याची मुलगी सखी या दोघींना मारण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुम्ही समीरकडे सखीची कस्टडी कशी काय देऊ शकता. तेव्हा समीर म्हणत असतो की जज साहेब, ॲडव्होकेट अबोली माझ्यावरती बिनबुडाचे आरोप करतायत. मी असं काही केलेलं नाही आहे. अहो, सखी माझी मुलगी आहे आणि मी माझ्या मुलीला मारण्याचा प्रयत्न का करेन आणि त्यांना असं का वाटतंय की मी पौर्णिमाचा आणि माझ्या मुलीचा खून करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्याकडे तसा काही पुरावा आहे का. तेव्हा इथे जज साहेब म्हणत असतात की हे बघा ॲडव्होकेट अबोली, तुम्ही पुरावे नसताना असे कुणावरतीही बिनबुडाचे आरोप करू शकत नाही. हे नियमामध्ये बसत नाही. तेव्हा इथे समीर म्हणत असतो की जज साहेब, उलट मी तर तुम्हाला एक सत्य सांगतो की पौर्णिमाचं मानसिक संतुलन हे ठीक नाही आहे. पौर्णिमा ही खूपच जास्त विचित्र वागत असते. तिचं माझ्या मुलीकडे अजिबात लक्ष नसतं. तुम्ही बघा ना, तिच्या कपाळाकडे बघा, सखीच्या कपाळाला किती लागले. तेव्हा अबोली म्हणत असते, लहान मुलं खेळत असताना पडतात, त्यांना लागतं म्हणून काय आईचं त्यांच्याकडे लक्ष नसतं का. तेव्हा समीर म्हणत असतो, अहो, आईचं प्रत्येक मुलाकडे लक्ष असतं, मला मान्य आहे, पण पौर्णिमाच्या बाबतीत तसं नाही आहे. पौर्णिमाचं अजिबात सखीकडे लक्ष नसतं. मागच्या वेळेला आम्ही पंढरपूरला गेलो होतो तेव्हा तिने सखीचा हात सोडला आणि सखी त्या पंढरपूरमध्ये हरवली होती. म्हणून मी कोर्टाला विनंती करतोय की इथे पौर्णिमाचं मानसिक संतुलन पाहता इथे सखीची कस्टडी मला देण्यात यावी, कारण माझी मुलगी जर तिच्याकडे असेल ना तर मला खूप जास्त काळजी वाटेल तिची. आणि तसंही सखीला जीव लावण्यासाठी मी एकटा नाही आहे, माझे आई वडील आहेत, सखीची मावशी आहे, तीसुद्धा सखीवरती खूप प्रेम करते. त्याच्यामुळे आम्ही सगळेजण आहोत सखीची काळजी घ्यायला. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की जज साहेब, प्लीज मी तुम्हाला विनंती करते, असं करू नका. सखीची कस्टडी तुम्ही समीरकडे देऊ नका, कारण इथे आता पौर्णिमाच आहे जी सखीची व्यवस्थित काळजी घेऊ शकते आणि तिचं मानसिक संतुलन एकदम ठीक आहे. तिच्यावरती हे आरोप करण्यात आलेले आहेत. तेव्हा इथे जज साहेबांनी निकाल दिलेला असतो की इथे आता पौर्णिमाची मानसिक संतुलन पाहता तिची कस्टडी, सखीची कस्टडी तिच्या वडिलांना समीरना देण्यात येते. त्याच्यामुळे इथे आजची कारवाई स्थगित करण्यात येते. आता उद्याच्या कार्यवाहीमध्ये जे काही पुरावे सादर करण्यात येतील त्याच्यावरून निकाल दिला जाईल. तेव्हा इथे जज साहेब जात असताना पौर्णिमा येते आणि त्यांच्या हातापाया पडत असते. ती म्हणत असते, जज साहेब, हा निकाल बदला, माझ्या मुलीची कस्टडी माझ्याकडेच राहू द्या. अहो, या लोकांचा काही भरोसा नाही आहे, माझ्या मुलीचा जीव घ्यायला मागे पुढे करणार नाही. प्लीज तुम्ही असं करू नका, माझ्या मुलीची कस्टडी मला द्या. तेव्हा जज साहेब म्हणतात, सांभाळा यांना, बाजूला करा. तेव्हा इथे आता सावंत मॅडम आणि शिंदे मॅडम दोघीजणी पौर्णिमाला पकडतात. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, अबोली, अगं तू तरी काहीतरी बोल ना, तू गप्प का आहेस अशी. तेव्हा अबोली म्हणत असते की पौर्णिमा, तू शांत हो, प्लीज तू शांत हो, सखीला काही होणार नाही आहे आणि सखीला मी काही त्यांच्याकडे कायमचं दिलेलं नाही आहे. उद्या कोर्टामध्ये सखीची कस्टडी आपल्याकडे असेल आणि त्या लोकांनासुद्धा त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. तू कशाला इथे आत्ताच हार मानतेस. हे बघ, सखीला काहीही होणार नाही आहे. मी काही त्या लोकांना सोडलेलं नाही आहे पौर्णिमा. त्या लोकांनी तुझ्यावरती आता असे आरोप केले की ज्याच्यावरती कार्यवाही करण्यासाठी किंवा आर्ग्युमेंट करण्यासाठी माझ्याकडे कुठलाही पुरावा नव्हता. पण आता मी या गोष्टीचा नीट विचार करेन. तू नको काळजी करू, त्या लोकांना मी जिंकू देणार नाही. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे अंकुश म्हणत असतो की अबोली, आज जे काही घडलं ना कोर्टामध्ये ते चांगलं घडलेलं नाही आहे. सखीची कस्टडी पौर्णिमाला मिळायला हवी होती. ते लोक काय करतील सखीबरोबर काय माहिती. ते तिला मॅन्युप्लेट करण्याचा प्रयत्न करू शकतात. तेव्हा अबोली म्हणत असते की अंकुश सर, तुम्ही कशाला काळजी करताय, मी आहे ना, मी सखीला काही होऊ देणार नाही आहे. तेव्हा अंकुश म्हणत असतो, पण अबोली, तू कोर्टामध्ये काहीतरी आर्ग्युमेंट करायला हवं होतंस ना. त्या लोकांनी पौर्णिमावरती तिच्या मानसिक संतुलनवरती आरोप केला, तू त्याच्यावरती काहीतरी आर्ग्युमेंट करायला हवं होतंस. तेव्हा अबोली म्हणते, सर मी काय बोलणार होते. आता तिने जे काही बोलली कोर्टामध्ये त्याच्यावरती मला जे बोलता आलं ते मी बोलले, पण तिच्या मानसिक संतुलनवरती आरोप केल्यानंतर आर्ग्युमेंट करण्यासाठी, तसं सादर करण्यासाठी पुरावा माझ्याकडे होता का. अजिबात नव्हता. तेव्हा अबोली म्हणते, सर जाऊ द्या ना, आता जे घडलं आहे त्याच्याबद्दल बोलण्यापेक्षा आता उद्या मला काय काय करायचं आहे त्याच्याकडे मी जास्त लक्ष देणं मला गरजेचं वाटते. तेव्हा अंकुश म्हणत असतो, पण अबोली, सखी त्यांच्याकडे गेली, ते तिचे आता इथे मॅन्युप्लेट करू शकतात. तिच्या डोक्यामध्ये आता वाटेल ते काहीही भरू शकतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता अंकुश जे बोलत असतो तसंच घडतं. समीर इथे आता सखीला मॅन्युप्लेट करतच असतो. सखीला तो खूप सारी खेळणी आणतो, तो तिच्यासाठी चॉकलेट्स आणतो आणि म्हणत असतो की सखी, हे बघ, हे सगळं आहे ना तुझ्यासाठी आहे.
माझी मुलगी किती दिवसानंतर घरी आली आहे ना, बाबा तुला खूप मिस करत होता. तेव्हा सखी म्हणत असते की बाबा आई कुठे आहे, आईला बोलवा ना, मी आईला खूप मिस करते, मला आईसुद्धा हवी आहे. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो अबोली तो समीर आहे ना, तो आता सखीला स्वतःच्या बाजूने करण्याचा प्रयत्न करू शकतो. अगं लहान मुलं असतात ना, त्यांना आपले आई वडील दोन्हीही हवे असतात आणि कदाचित सखी आता असंही म्हणेल की बाबा मला तुम्ही हवे आहात आणि आईसुद्धा. तेव्हा इथे समीर आता गोड गोड बोलून सखीला त्याच्या बाजूने नक्की करेल आणि उद्या जर कोर्टामध्ये सखीने पौर्णिमाच्या बाजूने न बोलता जर ती समीरच्या बाजूने बोलली, तिला समीर बरोबर राहायचं असं जर ती बोलली तर किती मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तेव्हा अबोली म्हणते नाही सर, मला असं नाही वाटत की आता सखी कोर्टामध्ये असं काही बोलेल, ती समीरच्या बाजूने बोलेल. तेव्हा इकडे अंकुश म्हणत असतो अबोली प्रत्येक वेळेला तुला वाटतं असं घडत नाही, कधी कधी गोष्टी आपल्या हाताबाहेर निघून जातात. त्यानंतर समीर म्हणत असतो की माझी मुलगी माझ्याजवळच राहणार. तेव्हा इकडे सुप्रिया म्हणत असते समीर मी तुला किती वेळा सांगितलं होतं की ही मुलगी मला या घरामध्ये नकोय म्हणून, हे बघ हिला आत्ताच्या आता इथून जायला सांग. तेव्हा समीर म्हणत असतो सुप्रिया तू असं कसं बोलू शकतेस ग, ती माझी मुलगी आहे, माझं रक्त आहे ते, आणि मला वाटलं होतं तू खूप चांगली आहेस, पण माझ्या पौर्णिमाची सर तुला कधीच येणार नाही आहे. हे बघ माझी मुलगी आणि पौर्णिमा माझ्याजवळच राहणार. माझे डोळे उघडलेत आता, मी माझ्या मुलीला कुठेही जाऊ देणार नाही. खरं तर तू वाईट आहेस ग, मला कळलंसुद्धा नव्हतं की तू इतकी वाईट असशील. माझ्या मुलीला माझ्या घरातून हाकलायला लावतेस तू, त्यापेक्षा तू इथून चालती हो, मला तुझं तोंड बघायची इच्छा नाही आहे, कळलं का, चालती हो इथून. तेव्हा सुप्रिया म्हणते ठीक आहे जाते मी. तर आता हे सुप्रियाचं आणि समीरचं नाटक असतं, सखीच्या नजरेमध्ये समीरला चांगलं बनायचं असतं म्हणून. त्यानंतर इथे अबोली म्हणत असते नाही सर असं नाही होणार, काहीही झालं ना तरी सखीला माहिती आहे तिचा बाप हा गुन्हेगार आहे, त्याच्यामुळे ती तिच्या वडिलांची बाजू कधीच घेणार नाही, ती इथे पौर्णिमाच्या बाजूनेच बोलणार. तेव्हा अंकुश म्हणत असतो अबोली तुला कळत कसं नाही आहे ग, अगं ते लोक सखीला आता त्यांच्या बाजूने वळवण्यासाठी काहीही करू शकतात, कारण सखीकडून त्यांना फायदा होणार आहे हे त्यांना माहिती आहे. म्हणून आता कोर्टामध्ये त्यांच्या बाजूने स्टेटमेंट देण्यासाठी ते सखीला इथे गोड गोड बोलून आपल्या बाजूने करू शकतात. हे बघ तुला नाही माहिती लहान मुलं कशी असतात, त्यांना आई वडील दोन्हीही हवे असतात. आता हे बघ जर आपलं बाळ असतं ना तर त्यालासुद्धा आपण दोघेही हवे असतो ना. तेव्हा इथे अबोली त्याच्याकडे बघतच राहते. तेव्हा अंकुश म्हणत असतो नाही अबोली मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की लहान मुलं दुसऱ्यांचं ऐकून काही करत नाही, तो स्वतःचाच विचार करतात. तेव्हा इथे अबोलीला राग येतो, ती सरळ उठून आता तिथून निघून जाते. तेव्हा अंकुशला कळलेलं असतं की इथे अबोलीला माझ्या बोलण्याचा राग आलाय. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे सखी आता झोपण्याचं नाटक करत असते, ती जागीच असते. तेव्हा समीर तिच्या इथे आता पायथ्याशी बसतो आणि रडायचं नाटक करतो. तो म्हणतो पौर्णिमा सॉरी ग, मला माफ कर, मी हिच्यासाठी तुला सोडलं, हिच्यासाठी तुझ्यावरती रागवलो, प्लीज मला माफ कर. आता तू मला माझ्या आयुष्यामध्ये हवी आहेस, मला माझी सखी हवी आहे, मला तू हवी आहेस, बाकी मला काही नको आहे. तेव्हा सखी उठते आणि म्हणते बाबा तुम्ही रडू नका. तेव्हा इथे समीर म्हणत असतो सखी बाळा अगं तुझ्या आईला सांगशील ना आपल्याकडे परत यायला, तू मला माफ केलंस ना बाळा, तू मला सोडून जाणार नाहीस ना. तेव्हा सखी म्हणते नाही बाबा मी तुम्हाला सोडून कधी कुठेच जाणार नाही आणि मी आईलासुद्धा सांगेन आपल्याकडे परत यायला. बाबा हे घ्या चॉकलेट तुमच्यासाठी. तेव्हा समीर म्हणतो की चला बाबा बघताय ना तुम्ही, माझ्या मुलीने माझ्या सखीने मला माफ केलं, आता मला दुसरं काहीच नको आहे. आता एकदा का पौर्णिमा आपल्याकडे परत आली की आपलं हे सुंदर कुटुंब पूर्ण होईल, हो की नाही सखी. तेव्हा सखी म्हणत असते हो बाबा अगदी बरोबर, आता मी तुम्हाला आणि आईला सोडून कुठेही जाणार नाही, मला तुम्ही दोघेही माझ्या आयुष्यामध्ये हवे आहात. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता समीरच्या बोलण्यामध्ये पूर्णपणे सखी आलेली असते. त्याच्यामुळे इथे आता कोर्टामध्ये सखीला त्याने सांगितलेलं असतं की बाबाच्या बाजूने बोलायचं, बाबा खूप चांगला आहे असं कोर्टामध्ये जज साहेबांना सांगायचं, सांगशील ना. तेव्हा सखी म्हणते हो बाबा मी सांगेन. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो अबोली काम करत बसलेली असते. तेव्हा इथे मनवा येते आणि म्हणत असते वहिनी चल ना जेवायला. तेव्हा अबोली म्हणते नाही नको मला भूक नाही आहे. तेव्हा मनवा म्हणते अशी कशी भूक नाही आहे, एकतर दिवसभर तू व्यवस्थित जेवत नाही, तुला कशी भूक लागणार. तेव्हा इकडे मनवा म्हणते वहिनी काम होतच राहील, चल बरं जेवायला. तेव्हा अबोली म्हणते नाही नको, उद्याची केस माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, सखीची केस आपणच जिंकलो पाहिजे, सखीची केस मला आता पौर्णिमाला मिळवून द्यायची आहे, सखीची कस्टडी, त्यासाठी मला आता पूर्ण तयारी करायची आहे. तेव्हा इथे रमा येते आणि म्हणत असते की अबोली काम तर होतच राहील ग,
कामं करशीलच तू. ही केस तू सुद्धा जिंकशील. ही केस तुझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे मला माहिती आहे. तू जिंकल्याशिवाय काय राहणार नाहीस. पण आता पोटभर खायला नको का? तेव्हा रमा आपल्या हाताने अबोलीला भरवत असते आणि अबोलीसुद्धा प्रेमाने खाते. त्यानंतर इथे समीर येतो आणि म्हणतो, काय गं सुप्रिया, अशी काय इथे बसलीस? तुला काय आपलं भांडण सिरियसली आता झालं असं वाटते की काय? आपलं भांडण सिरियसली घेतलंस का? अगं ते खोटं खोटं होतं. सखीला असं दाखवून द्यायचं होतं की मी तुझ्यावरती रागवले आणि तिच्या आईवरती माझं खूप प्रेम आहे. पौर्णिमा आता आपल्याकडे आली पाहिजे असं मी सांगितलंय. तेव्हा सुप्रिया म्हणते, पण काय उपयोग झाला त्याचा? काही बोलली का कार्टी? तेव्हा समीर म्हणतो, अगं आता बोललेली नाही आहे, पण उद्या कोर्टामध्ये बघ आपल्याच बाजूने बोलणार, ती माझ्याच बाजूने बोलणार. तू नको काळजी करू. उद्या ती कोर्टामध्ये बोलणार, माझा बाबा खूप चांगला आहे, मला माझ्या बाबाबरोबर राहायचं आहे असं बोलल्यानंतर इथे समीर आणि पौर्णिमा दोघेही जण सुप्रिया इथे आता सखीची खिल्ली उडवत असतात आणि तिला हसत असतात. त्याचबरोबर इथे पौर्णिमा रडत उभी असते. तेव्हा अबोली येते आणि म्हणते, काय झालं पौर्णिमा, तू इथे अशी उभी का राहिली आहेस आणि कसली काळजी करतेस? तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, मला माझ्या सखीची खूपच जास्त आठवण येते. सखी कशी असेल गं? ते लोक माझ्या सखीला त्रास तर देत नसतील ना? मला काळजी वाटते तिची. तेव्हा अबोली म्हणत असते, अजिबात असं होणार नाही. अगं सखीकडून त्या लोकांना आता फायदा आहे. त्यांनी कितीही विचार केला ना तरीसुद्धा ते सखीला त्रास देऊ शकत नाही. सखीबरोबर वाईट वागू शकत नाही. उलट आता उद्या कोर्टामध्ये सखीने त्यांच्या बाजूने बोललं पाहिजे म्हणून ते सगळेजण मिळून जास्तीत जास्त तिचे लाड करत असतील. तिला जे हवं नको ते सगळं बघत असतील. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, अबोली अगं ते लोक चांगली माणसं नाही आहेत गं, राक्षस आहेत राक्षस. तेव्हा माझ्या मुलीला ते काही करू शकतात. तेव्हा अबोली म्हणत असते, अगं तुझी मुलगी खूप स्ट्रॉंग आहे, ती कुणाच्याच बोलण्यात येणार नाही. तू बघितलंस ना पंढरपूरमध्ये एकटी राहत होती ती. तेव्हा इकडे आता पौर्णिमा म्हणत असते, अगं पंढरपूरमध्ये राय आणि मंजिरी होते गं तिची काळजी घ्यायला. ती दोघेही खूप चांगली माणसं आहेत. पण ही माणसं नाहीत गं, राक्षस आहेत राक्षस. ते माझ्या मुलीला इथे काही दुखापत करू शकतात. त्यांनी जर माझ्या मुलीला माझ्यापासून दूर करण्यासाठी काही प्रयत्न केले तर, त्यांच्या बाजूने वळवलं तर? तेव्हा अबोली म्हणते, हां हे ते लोक करू शकतात, पण आता कोर्टामध्ये उद्याचा दिवस आपला असणार आहे. तू नको काळजी करू पौर्णिमा, सखी त्यांच्याकडे जाणार नाही. सखीची कस्टडी तुलाच मिळणार, हा शब्द देते मी तुला. तुझा माझ्यावरती विश्वास नसेल तर पंढरपूरमधल्या त्या विठुरायावरती तरी तुझा विश्वास आहे ना? विठुरायावरती विश्वास ठेव, ते तुझी साथ नक्की देतील. विठुरायाची शपथ घेऊन मी तुला सांगते की सखीला मी परत तुझ्याकडे घेऊन येणार, एका आईची आणि मुलीची भेट घडवून देणार. तू अजिबात काळजी करू नको, उद्याचा दिवस आपला असेल. तेव्हा अबोली म्हणत असते की मनवा तू एक काम कर, पौर्णिमाला फोन कर आणि म्हण अर्ध्या तासानंतर आली तरीसुद्धा चालेल. कोर्ट सुरू व्हायला अजून खूप उशीर आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे मनवा आता टेन्शनमध्ये असते. ती म्हणत असते, अबोली वहिनी त्या समीर आणि सुप्रियाने सखीला त्यांच्या बाजूने तर वळवलं नसेल ना? तेव्हा अबोली म्हणते की असं काही होणार नाही आणि जर तसं झालं तर आपण आता ही केस एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघू. त्यानंतर इथे आता अंकुश आणि अबोली येत असताना सखी तिथे बसलेली असते. तेव्हा अबोली म्हणते, सखी बाळा तू इथे अशी का बसली आहेस? तेव्हा सखी तिच्या बोलण्याला अजिबात रिस्पॉन्स करत नाही. तेव्हा अबोली म्हणते, सखी बाळा काय झालं? तू माझ्याशी बोलत का नाही आहेस? तू मला ओळखलं नाही आहेस का? तेव्हा सखी म्हणत असते, अबोली मावशी मला बाबांनी सांगितलं आहे की अनोळखी लोकांशी बोलायचं नाही. तेव्हा ती म्हणते, का? कारण माझ्या जीवाला धोका आहे ना, तेव्हा मी कुणाशीच बोलणार नाही आहे, मी फक्त माझ्या बाबांचं ऐकणार. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, पण असं का करतेस तू बाळा? तू तर मला ओळखतेस ना? तेव्हा सखी म्हणते, तुम्ही प्लीज माझ्याशी बोलू नका. तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते तुम्ही माझ्या बाबांशी बोला प्लीज. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की बाळा असं नाही बोलायचं. अगं आम्ही काही तुला अनोळखी आहोत का? आणि तुझ्या बाबांनी असं तुला बोलायला का सांगितलं? हे बघ तुझी आई पौर्णिमा तुझ्यावरती किती प्रेम करते हे तुला माहिती आहे ना? तेव्हा ती म्हणते, हो माहिती आहे, बाबाही माझ्यावरती प्रेम करतात, मला जीव लावतात. तेव्हा प्रेक्षकांनो इथे अबोलीला आता खूप मोठं टेन्शन आलेलं असतं. कारण आता एका रात्रीतच सखी असं बोलत असते की तिचा दुसरा कोणावरती विश्वास नाही आहे, फक्त तिच्या बाबांवरती विश्वास आहे. तेव्हा इकडे समीर येतो आणि म्हणत असतो की चल बाळा सखी, चल माझ्याबरोबर, या लोकांजवळ थांबायला नको, नाहीतर हे लोक आता तुला त्रास द्यायला सुरुवात करतील. तेव्हा इकडे आता समीर आल्यानंतर तो लगेच सखीला तिथून घेऊन जाण्याचा निर्णय घेतो. तेव्हा इथे सखीसुद्धा समीरकडे लगेच जाते. समीर तिला उचलून घेतो आणि आपल्याबरोबर घेऊन जातो. इथे अबोलीबरोबर तिला बोलूसुद्धा देत नाही. तेव्हा अबोलीच्या एक गोष्ट लक्षात आलेली असते की अंकुश आणि मनवा हे दोघेजण जे काही बोलत होते ते खरंच होतं. कारण इथे आता चांगलंच तिला मॅनिप्युलेट केलेलं असतं समीर आणि सुप्रियाने.
तेव्हा इकडे अंकुश म्हणतो की अबोली, शेवटीला ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट घडली. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अबोली जेवायला बसलेली असते तेव्हा अबोलीला फोन येतो दिनकर काकांचा. ते म्हणत असतात की अबोली बाळा, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे, तू लवकर घरी ये. तेव्हा इकडे अबोली जेव्हा घरी जाऊन बघते तर काय, दिनकर काकांचा खून झालेला असतो, त्यांच्या पोटामध्ये चाकू असतो. तेव्हा त्यांना अशा अवस्थेत बघून आता अबोली खूपच जास्त घाबरते, पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेली असते.